नार्कोटिकच्या याच्यामध्ये आम्हालाही पहिल्यांदाच या ठिकाणी ही वेपन ड्रग्स फॅक्टरी केसमध्ये मिळालेला आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं आम्ही सर्व जो काही तपास आहे तो करत आहोत की त्यांनी वेपन ठेवण्याचा त्याचा नक्की उद्देश काय होता, त्यांनी ते कुठून आणलेलं आहे या अनुषंगानं आम्ही तपास करत आहोत. एकूण या गुन्ह्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 2 आरोपी हे स्वतः भाऊच आहेत आणि एक महिला आरोपी आहे. यामध्ये एका आरोपीचं यापूर्वीचे त्याच्यावरती बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेसचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत. त्यांचं शिक्षणही 7वी पास त्यातील एक आरोपी आहे. आम्ही तोही अँगल चेक करत आहोत की त्यांनी हे MD बनवण्याचं काय ट्रेनिंग असेल किंवा ते कुठं शिकलेला आहे, तो कसा शिकला, या अनुषंगानं सुद्धा आम्ही तपास करत आहोत. मुंबईच्या आगरीपाडा परिसरातून मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एक ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केलेला आहे. आपण सध्या DCPच्या कार्यालयात आहोत, जिथे जप्त करण्यात आलेला सगळा मुद्देमाल ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो की ड्रग्स बनवण्यासाठी जे सगळं साहित्य लागतं ते इकडे ठेवण्यात आलेलं आहे. मात्र सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट इथे जर आपण बघितली तर एक पिस्तूल देखील या कारवाईत पोलिसांना सापडलेला आहे. एक देशी कट्टा, त्यासोबतच 19 जिवंत कारतूसं पोलिसांनी जप्त केलेली आहेत. तब्बल 51 कोटी रुपयाचा हा सगळा मुद्देमाल आहे, ज्यामध्ये जवळपास 14.5 किलोचं MD जे लिक्विड आणि क्रिस्टल फॉर्ममध्ये पोलिसांनी जप्त केलेलं आहे. अतिशय मोठी कारवाई समजली जाते. आपल्यासोबत सध्या पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सर आहेत. सर, अतिशय मोठी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. उच्चभ्रू सोसायटी होती, कोण आरोपी आहेत, किती दिवसांपासून राहत होते आणि एका घरातून हे सगळं कसं फॅक्टरी चालवली जात होती? माननीय CP सर देवेन भारती सरांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही महिन्यापासून मुंबई पोलिसांनी नार्कोटिक्स ड्रग जे पेडलर आहेत त्यांच्याविरुद्ध अतिशय कठोर भूमिका घेऊन जवळजवळ आत्तापर्यंत मागील या 5 महिन्यामध्ये 120 कोटी रुपयाचे अंमली पदार्थ जो आहे ते जप्त करण्यात आलेले आहेत. सदरची ही जी कारवाई आहे या अनुषंगानं काल ANC कांदिवली युनिटचे जे सिनियर PI शशिकांत जगदाळे आणि त्या ठिकाणचे ऑफिसर्स API खोल्लम यांना एक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की आगरीपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील जे यासिन टॉवर आहे त्या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये मॅफेड्रॉन जे आहे हे अंमली पदार्थ बनवलं जातं. त्या अनुषंगानं पोलीस टीमनी सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर फ्लॅटमधून आपल्याला एकूण 14.5 किलो मॅफेड्रॉन हे जप्त करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच त्यासाठी बनवणारं जे काही कच्चा माल आहे, काही इक्विपमेंट्स आहेत, तेही त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेले आहेत. अनेक मोठ्या कारवाया याआधी ANCने देखील केलेल्या आहेत. मात्र अशा प्रकारची पिस्तूल जप्त होण्याची पहिलीच वेळ. कुठून नेमकी पिस्तूल आणली आणि पिस्तूल ठेवण्याचं काय कारण होतं? त्याच्या घराचे पूर्ण झडती घेतली असता आम्हाला त्याच्या किचनमध्ये एका ट्रॉलीमध्ये हे वेपन जे देशी बनावटीचं पिस्टल आहे आणि त्यासोबतच 19 राऊंड्स हे त्या ठिकाणाहून मिळालेले आहेत. ते सुद्धा आम्ही रितसर कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून जप्त करण्यात आलेले आहेत. हे जे या गुन्ह्यातील एकूण 3 आरोपी आहेत, यातलं एकावरती यापूर्वीचे काही बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेस दाखल आहेत. त्यांनी ते वेपन कुठून आणलेलं आहे या अनुषंगानं सुद्धा आम्ही पुढील तपास करत आहोत. काय कारण वाटू शकतं? काही गँगशी जोडलेले आहेत का, किंवा मग तपास यंत्रणा कधी दारावर आल्या तर त्यांचा मुकाबला करण्यासाठी हे वेपन ठेवलं? नाही, नार्कोटिकच्या याच्यामध्ये आम्हालाही पहिल्यांदाच या ठिकाणी ही वेपन ड्रग्स फॅक्टरी केसमध्ये मिळालेला आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं आम्ही सर्व जो काही तपास आहे तो करत आहोत की त्यांनी वेपन ठेवण्याचा त्याचा नक्की उद्देश काय होता, त्यांनी ते कुठून आणलेलं आहे या अनुषंगानं आम्ही तपास करत आहोत. आरोपी नेमके कोण आहेत? त्यांचा काही पूर्वीचा इतिहास आहे का? मूळचे मुंबईचेच आहेत का? आणि हे ड्रग्स बनवणं ते कुठून शिकलं का? त्यांना कोण गाईड करत होतं? एकूण या गुन्ह्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 2 आरोपी हे स्वतः भाऊच आहेत आणि एक महिला आरोपी आहे. यामध्ये एका आरोपीचं यापूर्वीचे त्याच्यावरती बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेसचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत. त्यांचं शिक्षणही 7वी पास त्यातील एक आरोपी आहे. आम्ही तोही अँगल चेक करत आहोत की त्यांनी हे MD बनवण्याचं काय ट्रेनिंग असेल किंवा ते कुठं शिकलेलं आहे, तो कसा शिकला, या अनुषंगानं सुद्धा आम्ही तपास करत आहोत. जी महिला अटक झाली ती बांगलादेशी असल्याची शक्यता वर्तवली जाते, त्या दृष्टीने देखील काही तपास सुरू आहे का? ती जी महिला आहे ती पश्चिम बंगालची असल्याचं प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न होत आहे. परंतु बांगलादेशी आहे का या अनुषंगानं सुद्धा आम्ही ते व्हेरीफाय करत आहोत. अटक करण्यात आलेले आरोपी काही त्यांचा गँगशी काही संबंध आहे का? जे मोठे ड्रग पेडलर आहेत, डीलर आहेत, त्यांच्याशी काही संबंध आहे का? आणि आणखीन कोण ह्याचे मास्टरमाइंड वेगळे असू शकतात का? या अनुषंगानंच त्यांना 3 जूनपर्यंत माननीय कोर्टाने पोलीस कस्टडी दिलेली आहे. या सर्व गोष्टींचा तपास करण्यात येईल. आपण ऐकलं
जे होते ANC DCP त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की 3 जूनपर्यंत सगळ्या आरोपींचा कस्टडी ही पोलिसांना मिळालेली आहे आणि येत्या काळात या प्रकरणात आणखीन मोठे खुलासे होऊ शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.